आमचा संघर्ष अजून पण चालू आहे, येणाऱ्या वेळेसोबत आणि नशिबासोबत सुद्धा. आज बरडच्या मैदानावर आलतो, वाघ्याला आणि बुलेटला उतरून घेतलं आणि वाघ्याला फाटी दाखवून आलो. खाली आल्यावर आपल्या सोन्या भावावर व्हिडिओ घेतला. आपल्या बुलेटचा सुट्टी मेकर आहे. खाली गट सुटायला लागलं होतं. आपल्या अक्षय भैयाचा देवा पळत होता. एकदम सुट्टी गाडी लागली. बरं परत आलो आपल्या वाघ्यापाशी. गाडी आपली 41 मध्ये पाळणार होती म्हणून वाघ्याला पाणी करून घेतलं आणि भंडारा लावून घेतला. आज मीन प्रज्वल भैयानं वाघ्याला समोर धरला होता आणि आजचं आपल्या वाघ्याचं नियोजन होतं भैया ड्रायव्हर गुणवरे यांच्या रायफल बरोबर. त्यांच्या गावाजवळचं मैदान होतं. मोठ्या विश्वासानं आपल्या वाघ्याला पायरा दिलता त्यांनी रायफलचा. संपूर्ण मैदानाचं लक्ष लागलं होतं की रायफलच्या गाड्यात आज कोण पाळणार. मध्ये आल्यावर भैयानं वाघ्याला आणि रायफलला माती करून घेतली. आणि भावांना तुम्हाला तर रायफलचा इतिहास काय सांगायची गरज नाही. सगळ्या चांगल्या पायऱ्यात पाळणार नंदी आज आपल्या वाघ्यासोबत पाळणार होता. हीच आमचं नशीब होतं मोठं. रायफलला आणि वाघ्याला घेऊन खाली आलो. कस काय वाघ्या आपला उड्या हाणतोय. भरपूर फ्रेश होतो वासुरा. सुट्टी मेकर उमेश पाटील आलतं. मामांचा त्यांचं सगळ्यांचं फोटो काढून घेतलं. 41 मध्ये गाडी पाळणार होती त्याच्यामुळे लगेच जुपणी करायला घेतली. वाघ्या आपला उजवीनं पाळणार होता आणि रायफल डावीनं, त्याच्यामुळे वाघ्याला घालून घेतलं जुपणी करायला घेतली. उमेश पाटलानं वाघ्यात जुपणी केली. भैयानं बी इकडे लगेच रायफलला झुपून घेतलं आणि आपल्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर बसणार होता माळेगावचा. उभा राहायला वाघ्या थोडा त्रास देत होता म्हणून गाडी फिरवून घेतली. छोट्या ड्रायव्हर गाडी हाणणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं. गाडी खालनं सुटताना ओके मध्ये सुटली होती. वाघ्या बरोबर निघून गेलता. मैदानाला समोरच्या दिशेनं थोडा डाळ होता पण काय विषय नाही. रायफल आणि वाघ्या व्यवस्थित निघून गेली. गाडी आपली सुट्टी लागली होती. गाडी एकदम आपली चांगली पळाली. पुढे धरायला ओंकार होता वाघ्याला आणि भैयाची तर अख्खी टीम होती धरायला, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. लगेच वाघ्यावर आणि रायफलवर नंबर टाकून घेतला. सगळ्यांनी जसा अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा चांगली गाडी पळाली. आज गाडी गुलालात राहणार असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. गटपात झाल्यानंतर वाघ्याला घेऊन आलो. आमच्या नावा मामाचा आमच्या वाघ्यावरती भरपूर जीव आहे बरं का. त्यानंतर बुलेटला पाणी ती करून घेतलं आणि खाली घेऊन चाललो होतो. आणि आज आमच्या बुलेटच्या गाडीवर हिंद केसरी नॅनो ड्रायव्हर बसणार होतं बादलवाडीचा. खालनं गाडी चांगली निघून गेली. गाडी 2 नंबरला उतरली. 8व्या सेमीत 7 नंबर तासावर आपली पावती निघली होती. लगेच वाघ्याला पाणी करून घेतलं. या बैलगाडी क्षेत्रात भावांना भरपूर संयम पाहिजे आणि तेवढंच आपलं नशीब पण पाहिजे. नशीब असेल त्या दिवशी आपण नक्कीच गुलाल करणार का तर करणार. सेमीसाठी वाघ्याला घेऊन निघालो होतो. रायफलला आणि वाघ्याला घेऊन खाली आलो. वाघ्या खाली आता पण भरपूर मस्ती करत होता. दिसायला जरी किरकोळ असला तरी भरपूर अंगात रग आहे वासराच्या. आमच्या वाघ्याचे एकनिष्ठ ड्रायव्हर संतो ड्रायव्हर सुद्धा आलतं. लगेच त्यांच्या बरोबर वाघ्याचा आमचा एक फोटो काढून घेतला. एवढ्या गर्दीतनं पण नाना आपल्या वाघ्यापाशी आलतं. त्यानंतर भैया ड्रायव्हरचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आपल्या वाघ्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर एक फोटो काढून घेतला. पहिलं 3 सेमी सुटले की लगेच वाघ्याची जुपणी करायला घेतली. रायफल आणि वाघ्या सकाळी ज्या खांदी पळाली होती त्याच खांद्यावर व्यवस्थित जुपणी करून घेतली. संतो ड्रायव्हर पण तिथं आलं होतं. त्यांनी लगेच वाघ्याला नतन टाकून घेतली. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं. ज्ञानो ड्रायव्हरनं वाघ्याची जुपणी करून घेतली आणि मागे लगेच दावे टाकून बांधून घेतली. माळेगावचं रन मशीन छोट्या ड्रायव्हर आपली गाडी हाणणार होता. गाडी समोर आणून उभा केली. आज नशिबानं साथ द्यावी एवढंच मागणं होतं. गाडी खालनं सुटताना थोडासा विषय झाला आणि हातानं गाडीचं मात्र झालं. हातातला गुलाल पण गेला. आज नशिबात नव्हतं म्हणून सोडून दिलं आणि वाघ्याला भरून घेतला आणि घराकडे निघालो.